भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण बघितलं ॲडव्होकेट आशा जी खरेपणासाठी न्यायाची लढाई लढते, सोहनलालच्या दुसऱ्या बायकोची मुलगी आहे. म्हणूनच सोहनलालची पहिली पत्नी आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला आशा अजिबात आवडत नाही. आशा खरेपणासाठी आपलेच पिता सोहनलाल यांच्या विरोधात केस करू इच्छिते. तेव्हा रस्त्यात आशा आणि तिचा नवरा अजय यांच्यावर गोळीबार होतो. आता पुढे. डॉक्टर चेक, डॉक्टर चेक. Doctor, oh my God. इमर्जन्सी. Take him to the operation theater immediately. येस डॉक्टर. Pulse rate check केली? येस सर. हॅलो. गायत्री, हॅलो, मी शीला बोलते हो. असा काय प्रॉब्लेम आलाय? तुझे प्रेमळ पती तुझ्याकडे येणारच तर आहेत. तसही शीला देवीच्या दर्शनाशिवाय त्यांचा दिवस सुरू कुठे होतो ना. दीदी, मी फोन केलाय म्हणजे आशाला. दीदी ही म्हणतेस आणि दीदीचं तू ऐकतही नाहीस. किती वेळा सांगितलं तुला इथे फोन नको करत जाऊस. जेव्हा तू आणि हे सोबत असता तेव्हा मी फोन करते का? तुमचा एकांत डिस्टर्ब करते मी? नाही ना. आणि आता या वयात तुला इतकं अस्वस्थ वाटत असेल तर तुझं दुसरं लग्न करून देऊ. जेव्हा हे नसतील ना तेव्हा दुसरा तुझं मन रमवेल. तसा एक स्थळ आहे माझ्या पाहण्यामध्ये. दीदी प्लीज, आशा व अजयला गोळी लागलीये. दोघं हॉस्पिटलमध्ये आहेत. माझं ह्यांच्याशी बोलणं करून दे. आशा? ओ, म्हणजे आशाने सांगितलं तुला फोन करायला. आणि तसंही तुझ्या त्या सणकी मुलीवर कोण गोळी चालवणार? फोन दे मला. शीला, काय झालं आशाला? आशा व अजयला दोघांना गोळी लागली आणि दोघंही सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. तुम्ही त्वरित तिकडे पोहोचा. मी लगेचच पोहोचतो. ऐक, मी तुला रस्त्यात पिक करतो. गायत्री, तू जर तुझ्या तोंडाला कुलूप लावून घेशील ना तर तेच तुझ्यासाठी बरं असेल. बघा, तिला पिक करू नका. कडेवर उचलून घेऊन जा तिकडे.
काय झालं मम्मी? त्या ग्रेट लॉयर आशाला कुणीतरी गोळी मारली. काय झालं? शीला, शीला, बेटा, शीला. हॅलो. हा बेटा, मी बोलतोय. शीला घरामध्ये नाहीये. हॉस्पिटलमध्ये? का बरं? अजय आणि आशाला काय काय? अजय आणि आशाला गोळी लागली. डॉक्टर साहेब काय म्हणाले बाबा? काही नाही बेटा, सर्व काही ठीक होईल. ऑपरेशन करते डॉक्टर. नाही पण तुम्हाला काही सांगितलं त्यांनी? नाही, काही नाही, सगळं ठीक होईल. डॉक्टर शेख, डॉक्टर शेख, डॉक्टर शेख. डॉक्टर, अजय कसा आहे? अजय इज माय सन. कसा आहे तो? वी आर ट्राइंग आवर लेवल बेस्ट. व्हॉट यू मीन बाय यू आर ट्राइंग लेवल युअर बेस्ट? झालंय काय? मला कोणी सांगेल का व्हॉट इज द सिच्युएशन? हे बघा, मुलाला 3 गोळ्या लागल्या आहेत. मुलीच्या डोक्यात गोळी लागली आहे. काहीही होऊ शकतं. इट्स अन इमर्जन्सी. हॅव टू रश. एक्सक्यूज मी. चला. काय सांगितलं डॉक्टरांनी बेटा? कोण पहिल्यांदा जाईल आता त्याची वाट बघत आहेत बाबा. हे डॉक्टर आशाच्या आयुष्यात आशेचा किरण बनून आलेत. पण माझा मुलगा अजय, तो एका विझणाऱ्या दिव्यासारखा दिसायला लागलाय. असा धीर सोडू नकोस बेटा. डॉक्टर्स प्रयत्न तर करतायत ना. धीर बघा, त्याने सुद्धा नाही सोडलेला बाबा. एका श्वासासाठी लढतोय तो. हो, आणि मला वाटतं की तो ही लढाई नक्कीच जिंकला पाहिजे, जसा की तो प्रत्येक लढाई माझ्याशी जिंकत आलाय.
डॉक्टर शेख ही सिंकिंग. काय झालं? कसं झालं हे सगळं? ते साहेब, हा काय बोलणार आहे? बोलायचं तर तुम्हालाच आहे, कारण तुम्हालाच सगळ्या नीट माहिती आहे. तुला माहिती आहे रे तू कोणाशी बोलतोस? काय बोलताय साहेब? साहेबांना सर्व काही माहिती आहे. अहो म्हणूनच तर ते साहेब आहेत. काय हो साहेब? मला चांगलंच माहिती आहे की तुमचं डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करतं. हो, आणि तुमच्यासारखे ऑफिसर आपल्या पोझिशनचा कशा प्रकारे चुकीचा फायदा उचलतात ते सुद्धा खूप चांगलंच माहिती आहे मला. तायडे, यावेळी आपण डिपार्टमेंटच्या गोष्टी नाही केल्या तरच बरं होईल. नकोच करूया, सरळ सरळ बोलूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, तुम्ही त्याची उत्तरं द्या. मग ठीक आहे ना? प्रश्न? कसले प्रश्न? आशावर नजर का ठेवण्यात आली होती? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची तुम्हाला काही जरूरत पण नाही आणि ना तुम्हाला याने काही फरक पडणार आहे. पर्सनल तर मला काहीच फरक पडत नाहीये. बट यू सी, इट्स अ केस ऑफ होमिसाइड. जीवघेणा हल्ला झाला त्यांच्यावर, अजयवर आणि आशावर, आणि तो सुद्धा दिवसा ढवळ्या. सो या सोचं उत्तर तर आपले सिनियर्स आपल्याला देतील, अथवा तुम्ही तुमच्या सिनियर्सना द्याल. ही काय बकवास करताय तायडे? बकवास? तर मग नका ना ऐकू माझी बकवास. जा इथून. मला माझं काम करू द्या. हा माझ्या डिपार्टमेंटचा मामला आहे. जर तुमची काही हरकत नसेल तर मे आय प्लीज? साहेब, मला काही माहित नाही साहेब. हो, मी त्याचा चेहरा जरूर बघितला होता. हो, आणि ओळखायचा असेल ना तर मी जरूर ओळखीन साहेब. ओळखावं तर तुलाच लागेल. आता सुरुवातीपासून सांग काय काय झालं. सॉरी, आम्ही अजयला नाही वाचवू शकतो. रेखा ही भाग्याची. सॉरी, आम्ही अजयला नाही वाचवू शकतो. He is no more. पण आशा, आम्ही प्रयत्न करतोय. कामिनी, बेटा सांभाळ तू स्वतःला. जिवंत आहे ना तुझी मुलगी? आणि माझा मुलगा इतका साधा जातो मरून गेला. मी किती वेळा सांगितलं होतं की त्या सोहनलालच्या फॅमिली बरोबर नको जाऊ, अनर्थ होईल काहीतरी. तो ह्यांच्या बोलण्यात फसला हो बाबा. आणि ह्यांची मुलगी जी अजून जिवंत आहे, तिने कधीही कोणतीही संधी नाही सोडली बाबा मला ह्या गोष्टीची जाणीव करून देण्याची की मी फक्त एक आश्रित आहे. कामिनी प्लीज. शट अप.
मला चांगलंच माहितीये की हे सगळं तूच घडवून आणलंयस. त्यामुळे माझ्याशी बकवास नको करूस. तुझी मुलगी आहे ना, म्हणून वाचवलंस तिला तू, आणि मारून टाकलंस माझ्या मुलाला. खूपच चलाख माणूस आहेस तू, खूपच. या सगळ्यामध्ये माझा मुलगा बळी चढलाय. कामिनी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी भला असं का करेन? गैरसमज माझा आधी होता, पण आता नाहीये. देवेश गांधीचं आशावर नजर ठेवणं, देवेश गांधीचं तुझ्यासाठी काम करणं, अजय आणि आशावर हल्ला होणं, आणि त्यानंतर तुझ्या मुलीचं वाचणं आणि माझ्या मुलाचा जीव जाणं. कमाल, कमालीचं षडयंत्र रचलंस तू. आणि ह्या सगळ्यात जर कोणी एकटं राहिलंच असेल तर मी. हो, कारण माझा मुलगा या जगात नाहीये. कामिनी बेटा, बेटा. नाही नाही, मला नाही बघायचं बाबा. मला असं तर नाहीच बघायचं माझ्या मुलाला. प्लीज बेटा. प्लीज बाबा, प्लीज. मी त्याला किती वेळा सांगितलं बाबा की बेटा एकदा माझी गोष्ट एवढी ऐक प्लीज. मी तुला काही समजवण्याचा प्रयत्न करते बाबा. ही मुलगी तुझ्यासाठी नाहीये. नाही, एकदा सुद्धा या मुलाने माझं अजिबात ऐकलं नाही बाबा. आणि मला ह्या मुलीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मला फक्त तिच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम होता बाबा, की कारण त्यांच्या बरोबर राहून ती पण स्वार्थी बनत चालली होती. मी माझ्या मुलाचं वाईट कसं होऊ देणार होते बाबा. नाही, पण त्याला माझं काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं बाबा. आणि खरं सांगू का, मला त्या दोघांना एकत्र खुश बघायचं होतं. माझी अजून काहीच इच्छा नव्हती बाबा. आता मी कसा विश्वास देऊ त्याला बाबा. एक तर संधी त्याला हवी होती ना त्याने बाबा. मी सगळं हरले असते बाबा. मी सगळं हरले असते. रेखा ही भाग्याची. डॉक्टर साहेब, काय आम्ही आशाला भेटू शकतो? नो सॉरी, इट्स नॉट पॉसिबल. ती खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. आम्हाला बहुधा पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागेल. यासाठी आम्हाला तुमची परमिशन हवी. अरे देवा, मी तर रितेश बाबांना विसरूनच गेलो होतो. ते कधीच स्कूलमधून घरी आले असतील. मला घरी जावं लागेल. श्यामलाल, तू बहादूर सोबत घरी जा आणि रितेशला सांभाळ. हो सर. डॉक्टर साहेब, मी सिग्नेचर करतो द्या. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. या प्लीज. पाहुणे ते तरी
कुणासी वावणी ना हा छोटासा जीव इतकं सगळं झेलतोय या आशाने तर आपल्याबरोबर कामिनी, अजय आणि रितेशलाही बर्बाद करून टाकला. नाही मम्मी, यामध्ये फायदा बाबांचा पण होताच ना. यासाठीच तर त्यांनी लग्नासाठी हो म्हटलं होतं, नाहीतर कोयलच्या मामल्याप्रमाणे आशाला पण नकार दिला असता, पण अजय चांगला मुलगा होता. ज्याचा भयानक मृत्यू झाला. या सगळ्याचं मूळ आशा आहे. नाही केस लढली असती, ना स्वतःचा जीव धोक्यात घातला असता, ना तो बिचारा अजय मारला गेला असता. आणि मॉम, आशाची कंडिशन पण क्रिटिकल आहे ना. काही होणार नाही तिला. स्वतःबरोबर 4-5 लोकांना घेऊनच जाईल ती. कामिनी तर बिचारी आपला मुलगा घालवून बसली. कधी कधी नशीबही चुकीच्या लोकांना साथ देत असतं. श्यामलाल, बाहेर जाऊन गाडी आणि काच हलवून एका बाजूला लावून टाक. अँड डोंट डिस्कार्ड एनिथिंग. पुरावा म्हणून कामाला येतील. ओके सर. जा. मी तुमचीच वाट बघत होतो. माफ करा, जरा आत जाण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. तायडे, तुम्ही पोलीस फोर्सचे एक अतिशय सिन्सिअर ऑफिसर आहात. इनफॅक्ट मला पसंत पण आहात. तरीही काय यावेळेला तुमचे हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे? मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. मे आय प्लीज? काय तुम्ही गांधींना सांगून आशावर नजर ठेवायला लोक तैनात केले होते? इन्स्पेक्टर, मी तुमच्या सगळ्या शंकांना दूर करेन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. चल तू. या तिघांनी मिळून एका हसत्या खेळत्या माणसाला मुळापासून उपटून फेकून दिला, फक्त आपल्या स्वार्थासाठी. गायत्री, तुझं बडास काढणं पूर्ण झालं असेल तर अंतिम क्रियेची तयारी करूया. मृत्यू होऊन 18 तास झालेत. आता सगळं काही लवकरात लवकर निपटावं लागेल. निपटवावं लागेल? पप्पा, हे बोलणं किती सोपं आहे तुमच्यासाठी. बाळा, काही ठराविक वेळी सगळं काही सोपं करावं लागतं. तुला आता नाही समजणार. वेळ आले की समजेल सगळं तुला. आता थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणाली होतीस ना की आशा अजयवर खरं प्रेम करते म्हणून. आणि जर कोणी एखाद्यावर खरं प्रेम करत असेल तर त्याचं वाईट कसं काय करू शकते? मी तुला त्याला मारायला नव्हतं पाठवलं. पिस्तूल आहे, चालली. पण याने काय फरक पडतो? गायत्री प्लीज, मला तुझ्याकडून काहीच नकोय. माझ्याकडून काहीच नकोय तुला? ऐका तरी जरा ही काय म्हणते. हिला माझ्याकडून काही नकोय. माझा नवरा आधीच पळवलाय, ते काय